कोगनोळी टोल नाक्यावर वाहनांची तपासणी. लोकसभा निवडणूक पार्श्वभूमी, वाहनांची गर्दी. कोगनोळी येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर असणाऱ्या कोगनोळी टोल नाक्यावर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या 4 चाकी वाहनांची व इतर वाहनांची तपासणी सुरू झाली आहे. शनिवार तारीख 16 रोजी दुपारी 3 वाजता निवडणूक आयोगाने लोकसभेची निवडणूक तारीख जाहीर केल्याने कर्नाटक प्रशासनाच्या वतीने कोगनोळी टोलनाक्यावर पोलीस प्रशासन व अन्य कर्मचारी यांची नियुक्ती करून वाहनांची तपासणी सुरू केली आहे. महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या वाहनांची या ठिकाणी तपासणी सुरू केली आहे. कर्नाटक महाराष्ट्र महामंडळाच्या बसेस, सर्व प्रकारची 4 चाकी वाहने, मालवाहू ट्रक, टेम्पो यांची तपासणी करून गाडीचा नंबर, चालकाचे नाव, मोबाईल नंबर नोंद करून वाहने सोडण्यात येत आहेत. रविवार सुट्टीचा दिवस असल्याने टोल नाक्यावर वाहनांची वर्दळ जास्त असल्याने व वाहनांची तपासणी सुरू असल्याने वाहनांची गर्दी झाली होती. पोलीस प्रशासनाच्या वतीने पोलीस कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, तलाठी कार्यालय कर्मचारी आदी या ठिकाणी 3 शिफ्ट मध्ये काम पाहणार आहेत. टोल नाका परिसरात बॅरिकेड लावून वाहनांना तपासणीसाठी अडथळा निर्माण केला आहे. येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी पिण्याचे पाणी, लाईट व्यवस्था, बसण्यासाठी व्यवस्था यासह अन्य सोयी उपलब्ध नाहीत. यावेळी निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे एएसआय कंभार, कोगनोळी ग्रामपंचायत कर्मचारी शिवलिंग दिवटे यांच्यासह अन्य कर्मचारी काम पाहत आहेत. स्वाभिमानी रयत क्रेडिट सोसायटी कोगनोळी. ठेवीवर आकर्षक व्याजदर, कमी कागदपत्रात जलद कर्ज उपलब्ध, कर्जावर कमी व्याजदर, सोने तारण कर्ज, होम लोन, वाहन कर्ज, शेती कर्ज, इन्शुरन्स व्यवस्था, महिला बचत गटासाठी कर्ज यासह अन्य सेवा सुविधा उपलब्ध आहेत. एक वेळा अवश्य भेट द्या. स्वाभिमानी रयत को ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड कोगनोळी. मराठी शाळेच्या समोर कोगनोळी, तालुका निपाणी.